बरं वाटतं, धमाल वाटते, कारण बरेच ॲक्टर्स एकत्र आम्ही काम करतो. 2 शोजमध्ये काम करणारे जी फॅमिली असते त्यांना सहज एकत्र काम करणं संधी मिळत नाही, आणि आज स्टार प्रवाहाने संधी आम्हाला मिळून दिली आहे. की आम्ही सगळे एकमेकांसोबत काम करतोय. खरंच खूप बरं वाटतंय. मजा येते कारण 2 मालिकांचे सगळे ॲक्टर्स एकत्र आहेत आणि त्यात जुने फ्रेंड्स पण काही भेटत आहेत. त्यामुळे त्यांना भेटण्याची ऑफस्क्रीन एक वेगळी मजा आहे आणि त्याचबरोबर धमाल असं ऑनस्क्रीन सिक्वेन्स सुरू आहे. त्यामुळे काम सुरूच आहे. थोडंसं टेन्शन पण सुरू आहे म्हणजे ऑफस्क्रीन, कारण सगळ्या गोष्टी मॅनेज होत आहेत. धावपळ सुरू आहे भरपूर आणि एकूणच खूप मस्त मजा चालू आहे. प्रत्येक वेळेला आपण बघत असतो की मुली ह्या थोड्याशा बुजऱ्या असतात किंवा त्यांना घरातल्यांचं मोठ्यांचं कसं ऐकायचं, काय करायचं ह्या प्रेशरखाली त्या दबलेल्या असतात. सायलीने पण खूप प्रेशर सहन केलेलं आहे, खूप त्रास सहन केला आहे प्रियाचा, आणि आता तिचं म्हणणं असं झालेलं आहे की बस आता सहन करणं संपलं, आता मी सहन करायला लावणार प्रियाला. त्यामुळे हे लग्न कसं होत आहे हे बघायला खूप मजा येणार आहे. आणि अर्जुनला तर या बाबतीत काही माहीतच नाही आहे काय घडणार आहे, कसं घडणार आहे, आणि तो त्या प्रेशरमध्ये आहे की त्याने पूर्णाजीला एक वचन दिलेलं आहे. पण एकूणच धमाल असणार आहे जेव्हा तुम्हाला हे कळेल की अल्टिमेटली लग्न तर सायली अर्जुनचंच होतं. काही झालं तरी अर्जुनचं लग्न तन्वीशीच होणार आहे. कितीही काही झालं तरी जो वचन दिलंय अर्जुनने पूर्णाजीला की मी तन्वीशीच लग्न करणार, आणि तन्वीशीच लग्न करेल अर्जुन, कारण ते बोथ आम्ही इच अदर. हेच आव्हान करेन की तुम्हाला जे हवं आहे त्याची तुम्ही वाट बघत होता ते फायनली आता तुमच्या समोर येत आहे. बराच प्रसंग आहेत, आणि सायली कशी उभी राहते ठामपणे स्वतःसाठी, स्वतःच्या नवऱ्यासाठी, स्वतःच्या रिलेशनशिपसाठी. बरेच टप्पे आहेत आणि ते बघायला तुम्हाला खरंच खूप आवडणार आहे. एकूणच मजा येणार आहे हे सगळे सिक्वेन्स बघायला, कारण सायलीने आता फायनली डिसिजन घेतलेला आहे आणि ती खंबीरपणे उभी राहिलेली आहे स्वतःच्या प्रेमासाठी. आणि काहीही झालं तरी तिला तिचं प्रेम जे आहे ते आता मिळवायचंच आहे आणि त्याला बोलतो ना पूर्णत्वाला न्यायचं आहे. त्यामुळे ती हे लग्न करूनच राहणार आहे.